ते आज डे 5 आपण घेणार आहोत. डे 5 मध्ये तुम्हाला हे फ्लॉवर्स कसे कलर करायचे ते शिकवणार आहे. पानांचा आकार किंवा पानांना कलर कोणता करायचा हेही सांगितलं जाईल. तर हे तुम्ही ट्रेस करून घ्यायचंय. मी स्क्रीनवर तुम्हाला हे फोटो शेअर करते, जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट काढून ह्याचं प्रिंटआउटही घेऊन येऊ शकता किंवा अशा प्रकारचे काही प्रिंट्स तुम्हाला मिळत असतील Googleवरती सर्च केल्याने, तर तुम्ही तेही प्रिंटआउट्स काढून घेऊन या आणि ट्रेस करून घ्या. ट्रेस करण्याची पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. फॅब्रिकवरती ट्रेस कसं करायचं आहे. तुम्ही ड्रॉइंगमध्ये परफेक्ट आहात. तुम्हाला ऑलरेडी ड्रॉइंग येत असेल, तर तुम्ही बघूनही डायरेक्टली ड्रॉइंग करू शकता किंवा स्केच काढू शकता. तर आता आपण हे ट्रेस करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती कलर कोणता घेणार आहे मी, तर लेव्हेंडर कलर करणार आहे मी ह्या फ्लॉवर्सला आणि पानांचा जो कलर आहे तो आपला सॅप ग्रीन कलर आणि ग्रीन कलर असं आपण वापरणार आहोत आणि येलो शेडही त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हा कलर करायचा. तर मी तुम्हाला इतकं पार्ट कलरिंग करून दाखवून देणार आहे. तर तुम्ही करताना हा संपूर्ण असा पिक्चर पेंट करा. तर आपण सुरुवात करूया ट्रेसिंगपासून. डिझाइन ट्रेस करून घेतलेली आहे आणि आपण पर्पल कलर करणार आहोत. तर त्यासाठी कलर कोणकोणते घ्यायचे ते बघून घ्या. इथे बघा मी पिंक कलर घेतलेला आहे आणि ब्लू कलर घेतलेले हे 2 कलर घेतलेले आहे. आणि व्हाईटही कलर आपल्याला वापरायचा आहे. शेडिंग दिसली पाहिजे तुमच्या पेंटिंगमध्ये म्हणून आपण व्हाईट कलरचाही वापर करणार आहोत. आणि आता आपण कलरिंगला सुरुवात करूयात. तर कलरिंग करण्यापूर्वी आपल्याला कलर पर्पल शेड बनवावा लागेल. तर पर्पल शेड बनवण्यासाठी सर्वप्रथम मी ब्लू कलर घेणार आहे. आता आपण साधारण 3 ते 4 टिप आपण घेतलेले आहेत ब्लू रंगाचे. आता तुम्हाला होल पेंटिंग पूर्ण रंग करायचा असेल, तर तुम्ही थोडं जास्त प्रमाणात कलर घेणार आहात. आणि तुम्हीही माझ्यासारखं जर सॅम्पलसाठी एवढंच बनवणार आहात, तर तुम्ही 3 ते 4 टिप घेणार आहात. त्यानंतर आपण पिंक कलर घ्यायचा आहे. कधीही कलर आपल्याला मिक्स करायचे असेल, तर दोन्ही पण साइडला रंग काढून घ्यायचे आहेत. तुम्ही एकत्र त्याच्यावरतीच टॅप करून रंग काढू नका आणि ब्रश वॉश करून घेतलेला आहे. त्यानंतर मी दुसऱ्या बॉटलमध्ये मी डिप करत आहे आणि बघा हळू आपण मिक्सिंग करून घ्यायचंय. पिंकचा प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे, पण मी आता प्रमाण सांगत होते तुम्हाला. तर आपल्याला 4 टिप घ्यायचे आहेत ब्लू कलरचे आणि आपण 6 टिप घेणार आहोत पिंक कलरचे. जेणेकरून आपला रंग असा दिसेल. पहिलं पूर्ण कलरमध्ये मिक्स करू नका. मे बी ते एकसारखं पूर्ण मिक्स केल्यानंतर ते पटकन होणार नाही. थोडं-थोडं मिक्सिंग करत-करत बघायचं, की रंग किती तुम्हाला लागणार आहे किंवा आपला लेव्हेंडर कलर तयार झालाय की नाही, पर्पल कलर तयार झालाय की नाही, हे आपण चेक करायचं. तर इथे शेड बघू शकाल तुम्ही. मी बघा इथे दाखवते तुम्हाला. हे बघा शेड असा येणार आहे. एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट शेड आहे. हे बघा अशा प्रकारचा शेड आपल्याला पाहिजे. डे 5 फ्लॉवर पेंटिंगमध्ये आपल्याला अशा पद्धतीने फ्लॉवर पेंट करायचा आहे. त्याच्यामध्ये स्ट्रोक्स बघा दिसतायत सगळे. मी ते करून ठेवलेलं आहे. आता मी हा कंप्लीट करून तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल, की आपल्याला कशा पद्धतीचा फ्लॉवर पाहिजे. तर ह्याच्यामध्ये पर्पल शेड आहे, व्हाईट शेड आहे आणि जो मी कलर मिक्सिंगच्या वेळेस इथे थोडासा ब्लू शेड इथे साइडला जो राहिलेला आहे, तोही मी त्याच्यामध्ये मिक्स केलाय, जेणेकरून ते अजून शेडफुल दिसेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा फ्लॉवर कंप्लीट करून घ्यायचा. तर आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिलं तुम्ही काय करणार आहात ते बघून घ्या. ते इथे आपण डार्कर शेड द्यायचं आहे. डार्कर शेड म्हणजे पर्पल डार्क शेड द्यायचं आहे आपण. तर मी इथे पहिलं पर्पल शेड घेते आणि मी राउंड ब्रश वापरते. राउंड ब्रश आहे आपला 8 to 6 नंबर. तुम्ही दोन्हीमधला कोणताही ब्रश वापरू शकता. तर इथून आपण कलर द्यायला सुरुवात करतोय आणि टिपवरतीच कलर घेतलेला आहे आणि डायरेक्शन तुमचं एकसारखंच असलं पाहिजे. बघा इथे मी कलरिंग करून घेत आहे. ब्रश वॉश करून घ्यायचा आहे. नंतर पुन्हा व्हाईट कलर घ्यायचा आहे आणि तो इथे द्यायचा आहे आपण. जसं-जसं पेंटिंग कंप्लीट होत जातं, तसं-तसं तुम्हाला बऱ्याचशा आयडियाज येत जातात, की त्याच्यामध्ये काय ॲड ऑन करायचं आहे किंवा काय कमी-जास्त करायचं आहे. तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच लगेच नर्व्हस होऊ नका किंवा अपसेट होऊ नका, की आपल्याला जमत नाहीये. थोडं-थोडं करत गेलात, की लक्षात येईल तुमच्या. बघा इथे मी डार्क शेड करतीये आणि स्ट्रोक्स बघा दिसतायत आपल्याला व्यवस्थित.
अशा पद्धतीने आपण व्हाईट शेड दिलेला आहे याच्यामध्ये आणि ब्लू शेड हे बघा हा ब्लू शेड मी घेतलाय आणि तो मी इथे कॉर्नरला देतेय. मोर अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसेल ह्यासाठी. हे अशा पद्धतीने तुम्ही सगळे पेटल्स कंप्लीट करून घ्यायचे आहे. तर पुन्हा दाखवते. ब्रश वॉश करायला विसरू नका. कलर्स छान येतील, परफेक्ट येतील. पुन्हा आता व्हाईट कलर घ्यायचा आपल्याला. ब्रश वॉश करून घेतलेला आहे आणि व्हाईट कलरचे स्ट्रोक्स देते बघा मी इथे. व्हाईट आणि पर्पल असे दोन्ही पण स्ट्रोक्स मी दिलेले आहेत. छान पद्धतीने. आता आपण परत थोडासा ब्लू शेड घ्यायचा आहे. तो इथे द्यायचा आहे डार्कर शेड. सेम आपण पेटल अशाच पद्धतीने पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं. इथे मी डार्कर देणार आहे शेड. अशा प्रकारे बघा आपण दोन्ही पण फ्लॉवर्सला कलर केलेला आहे. इथे मी तुम्हाला थोडंसं पार्ट दाखवलंय, की आपण ब्लॅक बॉर्डरही करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ब्लॅक बॉर्डर करा. तुम्हाला नको हवी असेल तुम्ही करू नका. जर तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही पूर्ण हा जो येलो कार्बन दिसणारा आहे, ते पूर्ण पार्ट व्यवस्थित कव्हर करणार जेणेकरून तुमचं हे कार्बनचं जे मार्किंग आहे ते दिसणार नाही. आणि जर तुम्ही बॉर्डर लाईन सोडली असेल आणि त्याला ब्लॅक बॉर्डर देणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लॅक बॉर्डरही देऊ शकता. आपल्याला बरोबर 000 किंवा 0 हा ब्रश घ्यायचा आहे आणि टिपवरतीच कलर घ्यायचा आहे ब्लॅक कलर आणि आपल्याला बॉर्डर करायची आहे. ब्रॉड थोडीशी करायची आहे. अशा पद्धतीने. आता आपण इथे ग्रीन कलरचा वापर करायचा आहे. ग्रीन कलरसाठी मी तुम्हाला सांगेन, की येलो घ्या, सॅप ग्रीन कलर घ्या आणि व्हाईट कलर घ्या. इथेही आपल्याला कलर करायचा आहे, पानांनाही करायचं आहे, मध्ये दंडे आहे त्यालाही कलर करायचा आहे. तर आपण सगळ्यात पहिलं सॅप ग्रीन कलर घेऊया. आता सगळ्यात पहिला आपण सॅप ग्रीन कलर घेणार आहोत आणि तो मी इथे देणार आहे. आणि ब्रशचं साइज राउंड ब्रश मी 4 नंबरचं वापरते. 4 किंवा 2 नंबर हे दोन्ही ब्रश तुम्हाला चालणार आहे. हे बघा असं मी अर्ध पाटला बरोबर सॅप ग्रीन कलर लावलेला आहे. आता मी येलो घेणार आहे कलर आणि तो ह्याच्यात मिक्स करणार आहे. खूप बारीकीने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल दोन्ही पण कलर इथे व्यवस्थित दिसतायत. बघा अशा प्रकारे कंप्लीट करून घ्यायचंय. तर पानाला दाखवते मी रंग द्यायला तुम्हाला. पानांना आपण कलर करणार आहोत सॅप ग्रीन कलर सगळ्यात पहिलं. आणि डायरेक्शन बघा, ज्या प्रकारे आपण लास्ट टाईम पानं केली होती, तसेच करायचेत आपल्याला. वेव्ह असं डायरेक्शन आहे बघा, असं व्यवस्थित कर्व्हच करायचेत आपल्याला. तर येलो शेड घ्यायचा आहे आणि तो सॅप ग्रीन कलरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. स्ट्रोक्स दिसले पाहिजेत, जसे आपले फ्लॉवर्समध्ये दिसतात त्याच पद्धतीप्रमाणे. अशा प्रकारे आपण कंप्लीट करून घ्यायचंय. सॅप ग्रीन जर तुम्हाला कमी वाटत असेल तर डार्कर शेड तर तुम्ही स्ट्रोक असे करा. मोर अट्रॅक्टिव्ह दिसेल ते. ह्याच प्रकारे सगळी पानं आपण कंप्लीट करून घ्यायची आहेत. मी पुन्हा एकदा दाखवते बघा, इथे आपण सॅप ग्रीन कलर घेतलं
इथे आपण कुठेही मी ब्रश वॉश करतेय मध्ये-मध्ये मी सांगत नाहीये, पण ब्रश वॉश करणं फार इम्पोर्टंट आहे. सतत वॉश करत राहा. येलो कलर घेतलं. आता ह्या पार्टला पण येलो कलर द्यायचा आहे हाल्फ पार्टला. राउंड ब्रश वापरलाय आपण जेणेकरून ते स्ट्रोक्स दिसतील आणि ते छान वाटतील. फ्लॅट ब्रश घेतलं असतं तर सगळं कलर तुमचं मिक्स होऊन गेलं असतं किंवा ते पूर्ण ब्लेंड झालं असतं एकमेकांमध्ये. आपल्याला तेच करायचं नाहीये. आपण ज्या पद्धतीने फ्लॉवर्सला केलेलं आहे त्याच पद्धतीने आपण लीव्हजलाही करणार आहोत. हे बघा असं सॅप ग्रीन कलर घेतलाय आणि मी असे स्ट्रोक्स देते त्याच्यावरती. अशाच पद्धतीने सगळी पानं कंप्लीट करून घेऊया. आता बघा ह्या पद्धतीने मी सॅप ग्रीन कलरने हे फ्लॉवरची दंडी पण कंप्लीट करून घेत आहे. फक्त स्ट्रेट लाईन्स टिपवरती कलर घ्यायचा आहे. मोठा ब्रश तुम्हाला वापरता येत नसेल, तर तुम्ही छोटा यूज करा. इथे डार्कर शेड केलं बघा थोडंसं, जेणेकरून ती कनेक्टिव्हिटी दिसेल तुमच्या पानांबरोबर. फुल पेंटिंग कंप्लीट झालेलं आहे. लाईन्स पण आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. मी इथे तुम्हाला दाखवलंय बॉर्डर लाईन करून कसं करायचंय किंवा विथआऊट बॉर्डर कसं करायचंय. स्ट्रोक्स दिसले पाहिजेत, लाईन्स दिसल्या पाहिजेत, जेणेकरून ते अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि छान दिसेल. पानांमध्येही हे स्ट्रोक्स दिसले पाहिजेत. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि अशाच पद्धतीने फुल पेंटिंग तुम्ही बनवून घ्या. मी पेंटिंगचाही फोटो तुम्हाला शेअर केलेला आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही प्रिंट आउट काढा आणि ती ट्रेस करून घ्या आणि ती फुल पेंटिंग कंप्लीट करा. आता याचा वापर कुठे-कुठे केला जाईल ते मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. तुम्ही ब्लाउज आहे, तुम्ही ब्लाउजच्या बॅक सेक्शनला हे असे फ्लॉवर्स बनवू शकता. साडीवरती तुम्ही पेंटिंग करू शकता. प्रत्येक साडीवरती तुम्ही पेंटिंग करू शकणार आहात. तुमची जॉर्जेट साडी आहे, शिफॉन आहे किंवा ऑर्गेन्झा आहे किंवा कॉटनची साडी आहे. तुम्ही अशा प्रकारचे फ्लॉवर्स सगळीकडे बनवले ते खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि खूप रिच लूक देतात हे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठेही यूज करणार आहात किंवा कुर्ती आहे, कुर्तीच्या फॅब्रिकवरतीही याचा वापर छान पद्धतीने केला जाईल. स्लीव्हवरतीही केला जाईल. तर नक्की ट्राय करा आणि काही अडचण येत असेल तुम्हाला करत असताना, तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि प्रयत्न करत राहा, पेशन्सफुली करा हेच सांगेन मी तुम्हाला. थँक सो मच.